एकाच त्यातलं ते नाही तर संध्याकाळी 7 पर्यंत उसाच्या गाड्या सगळ्या गायब होतात. असंच असतं ते. आम्हाला अनुभव आहे. असं काही गोष्टी असतील ना जे असे प्रॉब्लेम येतात तयार राहायचं त्यासाठी. थांबू का थोडस खूप ऑफ कॅमेरा बिल्डिंग तोडावी लागेल कारण तो स्केलेटन असून तसाच असेल. तर तिथून जायची तिथे एका छोट्या मुलीची आत्मा होते. मला घालवायचं होतं कारण तिला बाळ हवं होतं. हा तर आता इथून माझ्या आयुष्याचा एक दुसरा अध्याय सुरू होतो. आणि ह्या पूर्ण व्हिडिओचा नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर. तर आज आपण मनसरला आलेलो आहोत. ह्याच्या आधी आपण शूट केला होता, पण जे आपले सबस्क्रायबर आहेत थोडा टेक्निकल इश्यूमुळे आणि त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे तो शूट प्रॉपरली झाला नाही आणि मॅमला पुण्याला यायला परत थोडासा प्रॉब्लेम होता, म्हणून आपण त्यांचा शूट घ्यायला आपण जुन्नरलाच आलेलो आहोत. जुन्नर म्हणजे मनसरला आलेलो आहोत. तर मॅम नमस्कार. रामकृष्ण हरी. काय तुमचं नाव मॅम? माझं नाव ज्योती सहाने. ओके. आणि काय तुमच्यासोबत किस्से घडले होते किंवा तुम्हाला त्या गोष्टींचं नॉलेज पण आहे, जसं आपलं डिस्कशन झालं होतं तसं तुम्ही सांगितलं होतं, तर काय तुमच्यासोबत घडलं होतं आणि काय तुम्हाला अनुभव आहे, प्लीज तुम्ही शेअर करा. बरं, सगळ्यात आधी तर थँक्यू तुम्ही आल्याबद्दल इथे. आणि आजही माझी तब्येत थोडीशी ठीक नाही आहे तरीसुद्धा. तर माझी कहाणी सुरू करते. माझं लग्न झालं 2003 मध्ये आणि 2005 माझी पहिली मुलगी जन्माला आली. तर 2005चा हा किस्सा आहे. तर असं झालं की मी माझं बालपण कल्याणला गेले. तर आता आपल्यामध्ये फर्स्ट डिलिव्हरी आईकडे होत्या. तर मी फर्स्ट डिलिव्हरीसाठी आईकडे गेले आणि माहिती असेल त्यावेळेस तर 2005ला खूप पूर वगैरे आलेला सगळीकडे, बदलापूर, कल्याण सगळीकडे खूप. तर मला परत पुण्याला पाठवलं की नाही इथे खूप डेंजर स्थिती आहे, तू पुण्याला जा म्हणून वगैरे. तर म्हटलं ठीक आहे. आणि मग सगळं तिथे नीट झाल्यावर परत मी म्हणजे असं म्हणतो ना की जे घडायचं ते घडतंच आहे. तर आधी असं ठरलं की डिलिव्हरी पुण्यात करूयात, पण मग स्थिती सर्व नॉर्मल झाल्यामुळे मी 9व्या महिन्यात पुन्हा आईकडे गेले कल्याणला. आणि झालं असं की आता गव्हर्नमेंट क्वार्टर्स असतात. गव्हर्नमेंट क्वार्टर्स म्हणजे असे बंगलेच असतात लांब लांब आणि मोकळं वातावरण वगैरे असं सगळं. तर माहीत नाही त्या दरम्यान झालं की हॉस्पिटलमध्ये झालं माहीत नाही, पण 9th मंथमध्ये बाई थोडीशी जरा इमोशनल लेवलने पण डाऊन असते. बरोबर, म्हणजे 9 मंथमध्ये बाई थोडीशी किंवा लेडीज इमोशनल असते बऱ्यापैकी. आणि मला झाला तो टाईम आला डिलिव्हरीचा आणि मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि डिलिव्हरी नॉर्मल झाली आणि मी जनरल वॉर्डमध्ये होते. पण कंटिन्यू म्हणजे त्या बायका आणि ते सगळं बघून मला थोडी भीती वाटली. भीती का वाटली त्यांच्याकडे बघून? माझी डिलिव्हरी झाली नव्हती आणि जे पेन वगैरे होता त्यांची स्थिती बघून मी पण घाबरले थोडंसं. तर फर्स्ट डिलिव्हरीमध्ये होतं थोडंसं असं, म्हणून म्हटलं की मला प्रायव्हेट वॉर्ड हवा आहे, मी नाही सगळ्यांबरोबर राहू शकत आहे. आणि मग संध्याकाळी डिलिव्हरीनंतर मला प्रायव्हेट वॉर्डमध्ये शिफ्ट केलं. तर त्यावेळेस तर काही कळालं नाही कारण इंजेक्शन्स वगैरे आणि झोप येते वगैरे, ती रात्र आई वगैरे तशी गेली. तर दुसऱ्या दिवशी असं झालं की माझी आई टिफिन म्हणजे ती म्हणाली की मी डबा वगैरे घेऊन येते कारण तिलाही थोडा आराम हवा होता आणि ताईला पाठवते. तर ताई येण्यामध्ये आणि तिच्या जाण्या ॲक्च्युली एकटं सोडत नसतात, पण ताईला थोडासा वेळ लागला. ती म्हणाली मी थोडेसे ते बाळासाठी कपडे वगैरे घेऊन येते आणि आईलाही जायचं होतं, म्हणून ती म्हणाली 5-10 मिनटं तू एकटी राहू शकते, प्रायव्हेट वॉर्ड आहे. आणि नर्स माझी मैत्रीणच होती, तर ती म्हणाली जा काही नाही इथे सगळे आहोत आम्ही वगैरे असं. तर आई म्हणाली ठीक आहे मग मी जाते. तर ॲक्च्युली एकटं सोडत नाहीत, पण म्हटलं ठीक आहे 5-10 मिनटं मी मॅनेज करू शकते, एवढं काही नाही. तर आई गेली आणि माझ्या बहिणीला यायला थोडा वेळ लागला. वेळ म्हणजे 1-1.5 तासाचा वेळ लागला चांगला, जिथे 5-10 मिनटं जाणार होते. आणि त्या दरम्यान असं झालं की मी बाळाला घेऊन बसलेले आणि असं जाणवलं की माहीत नाही असं खूप असं कापसासारखं हलकं काहीतरी असं टच होतं आहे आणि मग खूप असं स्मेल येतो आहे. तर मी बाळाला खाली ठेवलं आणि थोडंसं राऊंड मारलं इथे काय आहे का, कारण प्रायव्हेट वॉर्ड आहे, बंद होतं, रूम बंद होता. तर सर्व चेक केलं सगळीकडे असं वगैरे, तर काहीच नाही वाटलं. पण असं झालं की मी जिथे जायची
म्हणजे अगदी 1 सेकंड मी इथे थांबली तर थोड्या वेळाने तो स्मेल आणि ती हवा किंवा ते असं काहीतरी जाणवणं ना माझ्या ह्या साईडने. तर मी थोडंसं शॉक की हे काय म्हणजे खूप विचित्र. मग मी पुन्हा दुसरीकडे फिरायचे. तर ते 2-3 सेकंडमध्ये पुन्हा माझ्या मागे आणि तो स्मेल. म्हटलं ठीक आहे, हवा असेल, काय असेल, कारण आमच्या घरात असं काही मानतही नाही, भूतं-बितं. त्यावेळेस तर नव्हतंच मानत. म्हणून मी काय केलं, खिडकी बंद केली. मला असं वाटलं बॅक साईडला गटर आहे आणि आता मुंबई म्हटल्यावर ते असतं आणि म्हणून मग मी खिडकी बंद केली की मला खूप वास येतोय म्हणून. कदाचित खिडकी उघडी आहे म्हणूनही असं होत असेल म्हणून. वास म्हणजे कसा? उग्र वास, अगदी उग्र. म्हणजे काहीतरी खूप एखादं जनावर आहे किंवा नाही का जळतंय असं काहीतरी, कपडा नाही, वेगळं काहीतरी, म्हणजे मांस, फ्लेश जळतंय असा वास होता तो. आणि मी बाळाला घेऊन बसले की पुन्हा थोडं 2-3 सेकंड झाले की पुन्हा तेच. मी पूर्ण वॉर्डमध्ये फिरत होते त्या. म्हणजे त्या रूममध्ये फिरत होते बाळाला घेऊन. माझा पिछा काही सोडला नाही. आणि मग माझी बहीण आली आणि ती म्हणाली, "अगं, आत्ता डिलिव्हरी झाली आहे आणि बाईने झोपायचंच असतं. तू काय बाळाला घेऊन फिरतीयेस? आणि झोप तिथे, बाळाला ठेव तिथे." अगं म्हटलं, "मला ना खूप स्मेल येतोय खराब आणि असं वाटतंय कोणीतरी माझ्या मागे येतंय सारखं." म्हणे, "काही पण काय, तू तू आता जस्ट डिलिव्हरी झाली म्हणून तुला असं वाटत असेल. तू बाळाला ठेव आणि पहिले तिथे झोप म्हणून." तर म्हटलं ठीक आहे. बाळाला तिथे पाळणा पण होता, त्यात ठेवलं आणि बसले. तर तेवढ्यात आमचे रिलेटिव्हज पण आले. त्या काकी भेटायला आल्या मला, बघायला वगैरे. आणि मग मी काय केलं, झोपले होते बेडवर, तर त्या खिडकी ती हां, पहिले असं झालं की ती म्हणाली, "खिडकी का लावली आहेस तू?" तर म्हटलं, "अगं, इथे गटर आहे, खूप वास येतोय मला." ती म्हणाली, "अगं वेडी आहे का? गटर वगैरे काही नाही, हायवे आहे खाली मोठा, उघड आणि बघ." मी खरंच खिडक्या उघडल्या, बाहेर हायवे, गाड्या चालल्यात. मला असं वाटलं भ्रम असेल किंवा ही रूम खूप दिवस झाले बंद आहे म्हणून मला तसं वाटत असेल. म्हणून मी खिडकी उघडली आणि परत असं झोपून त्या मावशींशी बोलायला लागले त्या आल्यावर. तर पुन्हा तेच. तर मला परत वाटलं कदाचित ना खिडकीमध्ये काही प्रॉब्लेम असेल वगैरे, वास येतोय किंवा दुसरं काय असेल. म्हणून मी उठून पाय असे खाली सोडले आणि बोलायला लागले. मग त्या पण म्हणाल्या, "अगं बाळंतीण बाई असं बसू नये. पायाला सूज येईल किंवा नाही का, तू झोप तिथे" म्हणून. आता म्हटलं ह्यांना काय सांगायचं, मला काय त्रास होते. तर मी झोपले. तेवढा वेळ कसाबसा मी काढला. त्या अर्धा तास होत्या आणि त्या गेल्यावर पुन्हा मी माझ्या बहिणीला म्हटलं, की "अगं, मला इथे स्मेल येतोय आणि मला असं जाणवतं काहीतरी आहे." तर ती म्हणाली, "असं काही नसतं. तुझी आता डिलिव्हरी झाली आहे. तू झोप शांतपणे." म्हटलं, "ठीक आहे, झोपते." मग असं झालं, की ती ते डायपर वगैरे दिले आणि आई संध्याकाळी डबा घेऊन येणार होती आणि अगेन मला काही पिरियडसाठी एकटीला राहावं लागणार होतं. मला त्यांनी पुन्हा एकटीला सोडलं, की "आई डबा घेऊन येते, मी जाऊ का? कारण घरी खूप काम आहेत," असं वगैरे. म्हटलं, "हां, जा, काही प्रॉब्लेम नाही." कारण तोपर्यंत मला असं भीती किंवा भूत आहे, काय आहे, असं काही. म्हणून मग म्हटलं, "हां, ठीक आहे, तू जा, मी थोडा वेळ आराम करते." आणि संध्याकाळी माझी आई 7:30ला आली, कारण बाळंतबाईला त्या टायमात जेवण वगैरे सर्व द्यावं लागतं. 7:30ला आली आणि तिने नॉनव्हेज आणलं होतं. आणि आता मला माहीत नाही हॉस्पिटलमध्ये की येताना जाताना मध्ये पकडले, काय झालं माहीत नाही. कारण ती येताना नॉनव्हेज घेऊन आली आणि आमच्या कॉलनीतून हॉस्पिटलमध्ये येण्याचा रस्ता मध्ये एक स्मशानभूमी होती. तर असं झालं की ती 7:30ला आली आणि मला म्हणाली, "जेवून घे." तर म्हटलं, "अगं, मला ना थोडंसं असं जाणवतंय की असं-असं होतंय." तर अगेन ती तेच म्हणाली, "अगं, तुला होणार, आत्ता काल डिलिव्हरी झाली आहे तुझी वगैरे, वगैरे असं." तर असं काही असं म्हणाली, "तू जेवून घे, कदाचित भूक लागली असेल म्हणूनही तुला तसं होत असेल." आपण म्हणतो ना की बाळंतबाई आहे, दूध पण पाजायचं तर थोडंसं त्रास होतो तिला वगैरे असं. म्हटलं ठीक आहे. तर तिने खाली जेवायला वगैरे सगळं हांतरलं वगैरे, बस म्हणाली खाली, बाळ झोपलंय. आणि ती माझ्या शेजारी, ती पण जेवली नव्हती. आम्ही दोघी खाली बसलो आणि तिने नॉनव्हेज आणलं होतं, ऑमलेट वगैरे आणि सुकट वगैरे त्याचा रस्सा जो आपल्यामध्ये बाळंतबाईला देतात. आणि बसले मी आणि एकच घास खाल्ला. तर एक तर नॉनव्हेज आणि शांत बसले. तो पिरियड तिला मिळाला, जे कोणी असेल ती. आणि ते पुन्हा आलं, जे काही माझ्या मागे होतं. पण यावेळेस खूप उग्र वास, खूप जास्त. आणि डायरेक्ट हिट, म्हणजे मी जी अशी जेवते ना, मी अशीच झाले. दचकले एकदम. हां, दचकले आणि काहीतरी हिट झालं मला. जे माझ्या मागे मगाचपासून होतं ना, हिट झालं मला. आणि एकच घास खाल्लेला आणि दुसरा हातात होता. तर नॉनव्हेज होतं म्हणून तिला चान्स भेटला काय माहीत नाही मला. आणि हिट झाल्यावर मग मी माझी जी स्थिती होती नॉर्मल, जी मी ॲबनॉर्मल म्हणू शकतोस तो, एकदम ॲबनॉर्मल झाले.
तर मी आईकडे असं रागारागात बघते. म्हणजे हे मी स्वतः सांगते, हे फक्त सिरियल किंवा आपण पिक्चरमध्ये बघतो. पण ती स्थिती मी अनुभवली, की माझी मानसिक स्थिती जसं मला कोणीतरी चार्ज करतंय, मी कसं वागावं, कसं तसं झालं. कंट्रोलिंग कंट्रोल करते. म्हणजे अचानक कोणीतरी माझ्या बॉडीवर कंट्रोल करत होतं, असं झालं. आणि दुसरा घास खाताना मी आईकडे रागारागात बघतीये. तर मी तिसऱ्या घासाला आईला म्हटलं, की तिसरा घास खाल्ला आणि आईला म्हटलं, जरा त्या मुलीला बघ, जरा तुझ्याजवळ घे, माझ्याजवळ येऊ देऊ नकोस. मग आई घाबरली थोडीशी, तरी पण ती स्वतःवर कंट्रोल करून तू पहिले जेवून घे. आणि मग मी पुन्हा एक घास खाल्ला आणि मी अक्षरशः जे जेवतीये ना, मी अशी हालत होते जेवताना. म्हणजे काय करू काय नको इतकी बेचैन झालेली मी. आणि बाळाकडे बघून रडायला पण येतं. आणि जे कोणी माझ्या आत असेल माहीत नाही, पण ती मला असं सांगते की निघ इथून, निघ इथून. आणि मी आईला मी जेवू, बाळाला घेऊ, शेवटी मी ताट सरकून दिलं. म्हटलं मला जेवायचं नाही आहे. आईला म्हटलं उठ पहिले आणि बाळाला हातात घे. आता इथे असं झालं की म्हणजे आताही माझ्या अंगावर काटा येतोय की माझ्या आतमध्ये एक 2 मनं किंवा एक 2 आत्मे जसं भांडत होते. एक मी आई म्हणून आणि एक जी कोणी असेल ते, की मी तिला सांगते की मला बाळाला वाचवायचं, जे कोणी आहे काहीतरी ते करतात. म्हणजे इमोशन्स पण येते आणि त्रासही होतोय. हां. आणि मला बाळाकडे बघून असं वाटतं असं का होतंय, जस्ट न्यू बॉर्न बेबी आणि मी आई झाले आता आणि हे सगळं काय चाललंय माझ्याबरोबर. आणि लिटरली मी फाईट करते आतमधून, की आईला सांगते अगं तू बाळाला घे. आईने तसंच जेवण सोडलं, हात धुतला आणि बाळाला घेतलं. मग तिला असं वाटलं की कदाचित हॉस्पिटलमध्ये नॉनव्हेज आणल्यामुळे झाला असेल. आणि पण मला त्रास दुपारपासूनच होत होता तो. आणि तिला मी म्हटलं की तू एक काम कर, त्या बाळाला घे आणि तिकडे उभे राहा. तिने बाळाला घेतलं आणि शांत उभी राहिली. मी ते ताट बाजूला सरकवलं, मी बेडवर बसते, राऊंड मारते, मला काही सुचत नव्हतं. मग आई घाबरली. आई तशीच हळूहळू बाजूला झाली, दरवाजा उघडला आणि तशीच बाहेर गेली. आणि माझी काय गॅरंटी, म्हणजे तिला असं वाटलं ही काय करेल काय माहीत नाही. ती नर्सला घेऊन आली. नर्सने माझा BP चेक केला. तर ती म्हणाली BP नॉर्मल आहे. आणि मी जी आहे म्हणजे एक 2 मी नव्हते 2 होते. मी तिला असं सांगते अगं नाही मला खूप धडधड होतंय छातीमध्ये, मला काहीच सुचत नाहीये. म्हटलं BP आहे, कारण मला आतमध्ये जाणवतं ज्या प्रकारे मी हालतीये ना, की छातीत खूप धडधड होते, मला सुचत नाहीये काही करावं आणि काय नको. आणि ती म्हणते तुमचा BP तर नॉर्मल आहे म्हणून. तर मी त्या नर्सला पण रागवले, तू डॉक्टरला बोलव म्हटलं चुपचाप. आणि ती नर्स आईकडे माझ्याकडे पाहिलं. आईने तिला इशाऱ्याने असं केलं, जा बाई तू शांतपणे म्हणून, असं म्हणून ती गेली. जास्त चिडू नकोस. हां. तर आणि असं झालं की झोपेची गोळी सुद्धा देता येत नाहीये, कारण बाळाला दूध पाजायचंय. मग करायचं काय? तर मग नंतर असं झालं की मी थोड्या वेळासाठी शांत झाले. आणि शांत झाल्यावर आईला म्हटलं की तू एक काम कर, काय माहिती काय तो पिरियड असेल की मला माझ्यावर कंट्रोल करता येत होता. आणि अगेन जे आत्मा किंवा जे काही असेल ती माझ्यावर पुन्हा हवी होत होती. तर थोडं शांत झाल्यावर म्हटलं तू एक काम कर, पप्पांना फोन कर. आणि माझे मोठे जिजाजी घरी होते. तर तू पप्पांना सांग, जी तुळजापूरच्या आईची जी उदी आहे, जे आमच्या लोणावळ्याचे आबा आहे, मला त्यांच्यावर खूप विश्वास होता तुळजापूरच्या आईवर, तर तू ती उदी घेऊन यायला सांग. आणि दुसरं मन माझं वेगळं की नाही तरी पण मी एक नाही का खूप असं स्वतःला की नाही मी तुझं ऐकणार नाही आहे, मी हे करणारच आहे, मी उदी लावणारच आहे. आणि जे कोणी माझ्या आतमध्ये होतं ना की नाही आणायचे, नाही लावायचे, बाळाला हात नाही लावायचा आहे, तुला सुसाईड करायचं आहे, की मी पुन्हा रडायला सुरुवात करायची. मग आई म्हणायची ही अशी काय करते. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशी फाईट चालू होती. आणि माझ्यावर कंट्रोल कसा नाही, म्हणजे मी का आत्महत्या करू, मी आता आई झाले, माझं बाळ आहे, मी का करू आत्महत्या, काही रिझन नाही आहे. तर मग आई त्यावेळेस एवढे मोबाईल वगैरे कोणी वापरत नव्हतं. आई बाहेर गेली, तिने फोन केला पप्पांना की तुम्ही या. आणि तोपर्यंत आई बाळाला घेऊनच गेली, ती काय ठेवत नव्हती, तिला विश्वासच नाही आता. ती येईपर्यंत मी खाली बसले होते भिंतीला टेकून वगैरे, डोक्याला हात लावून आणि पाय वगैरे असा वगैरे ठेवून असं. आणि म्हणजे मला बोलायचं नाही आहे तरी पण मी बोलतेय. मग आलीस का कॉल करून, कोणाला कॉल केला, हिच्या बापाला कॉल केलास, येतोय का बघतो, कसा स्मशानघाटात पडतोय की नाही. आई इतकी घाबरली माझी. आणि एक तर प्रायव्हेट वॉर्ड, कुणीच नाही बरोबर. ती बाळाला घेऊन मग आत बाहेर ती काय माझ्याजवळ थांबली नाही. आणि मी स्माईल पण करते आणि दुसऱ्या मिनिटाला मी रडते पडे की मला काय होतंय. पण एवढं वाटत होतं की बाळाला घ्यावं माझ्याजवळ. पण माझ्यातली आई पुन्हा म्हणत होती की नको, तुझ्यावर कंट्रोल नाही आहे, दुसरं कोणीतरी तुला कंट्रोल करतो, तू बाळाला हातच नको लाव. बरोबर, त्याच्यामुळे काहीतरी बाळाला दुखापत झाली असेल.
आणि असं झालं की हिने पप्पांना फोन केला. पप्पा आणि जिजाजी निघाले, पण जे चालत होतं तोपर्यंत 1 वाजला रात्रीचा. जेवण नाही, बाळाला घेणं नाही, बाळा भूक लागली, ते रडायला लागलं. तर आई म्हणायची, "थोडं दूध पाजते का तिला?" की मी पुन्हा असं थोडं नॉर्म, "नको गं, माझ्याजवळ थोडा वेळ देऊ नकोस तू." असं. आणि पप्पा आणि हे 1:15 पर्यंत आले हॉस्पिटलमध्ये. आणि नर्सला पण तोपर्यंत कळालं होतं बिचारी, की थोडं ती हेल्पफुल होती, नाहीतर रात्री लेडीज वॉर्डमध्ये असं अलाउड करत नाही. पप्पा आणि जिजाजी उदी घेऊन आले आणि आईला म्हणजे आतमध्ये आले आणि म्हणाले, "कसं आलो आमचं आम्हाला माहिती आहे, स्मशानघाटात पडलो म्हणे आम्ही बाईकवर." म्हणजे बघा, म्हणजे पडले नाहीत, त्यांना पाडलं. आणि मग आईला कारण की तीच गोष्ट आधी सांगितली होती ना हो, हॉस्पिटलमध्ये. हो. मग मला स्वतःला आश्चर्य, की मी हे कसं बोलू शकते आणि हे कसं घडू शकतं म्हणून. ती उदी लावली आणि मग तिथून पुढे मी थोडं शांत झाले. पण जिजाजींनी दुसऱ्या नर्सला सांगितलं, "हिला आत्ताच्या आत्ता या वॉर्डमधून काढा." त्यांचं आई, पप्पा आणि त्यांचं डिस्कशन झालं, की "हिला जनरल वॉर्डमध्ये टाका, तिथे नको, आम्हाला थोडी गडबड वाटते. कदाचित ती एकटी आहे म्हणून वगैरे तिला थोडं भीती वगैरे असं." तर आता त्या लोकांना हे तर सांगता येत नाही तुमच्या इथे गडबड आहे किंवा बाकीच्या गोष्टी. नाही म्हणे, "आमचं पेशंट आहे, तुम्हाला जे पैसे जेवढे घ्यायचे घ्या, पण तिला जनरल वॉर्डमध्ये ठेवा." मला रात्री 3ला पुन्हा शिफ्ट जनरल वॉर्डमध्ये. आणि मग थोडंसं रिलॅक्स झालं, पण एक भारी पण होतं, की मी एकटी नाही आहे, कोणीतरी आहे. अच्छा, मग? मग जिजाजींनी आणि त्यांनी नर्सशी बोलून मला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं आणि ती रात्र कशीबशी गेली. मला पहाटे झोप लागली, म्हणजे 4-5 वाजता अशी झोप लागली मला. आणि मग आता नॉर्मल डिलिव्हरी 3 दिवसांनी सोडतात घरी वगैरे असं. तर सोडलं घरी. मी घरी आले आणि ज्या 7-7:30ला तो जेवणाचा टाईम आणि जे मला त्रास झालेला तो टाईम, बरोबर त्याच टायमात मी पुन्हा सुरू केलं, जे मी तिथे केलेलं. बाळाला घे आली माझ्याजवळ दे, आणि माहीत नाही की माझं दूध पण आटलं. मला आईला म्हणजे दुसरं वरचं दूध सुरू करावं लागलं. आणि मी बरोबर 7:30ला जो तो टाईम होता ना, त्याच टाईमला पुन्हा तेच माझी स्थिती, बेचैनी, BP वाढल्यासारखं वाटणं. मग आमचे फॅमिली डॉक्टर होते, डॉक्टर पाटील. त्यांना बोलवलं. तर ते म्हणाले, की "थोडंसं BP वाढल्यासारखं वाटतोय, पण कसं द्यायचं औषध, आता बाळ पण आहे, थोडंसं होईल रिलॅक्स, कदाचित घाबरली असेल फर्स्ट डिलिव्हरी." त्यांचं पण तेच म्हणणं. पण मला कळत होतं, की नाही, तसं नाहीये, काहीतरी गडबड आहे, काहीतरी वेगळं होतं. वेगळं होतंय. आणि आमच्या घरात तर या गोष्टींवर कोणाला विश्वास नाही. आणि तिथे शहरात कोणाकडे जायचं, कोणाला विचारायचं, तोही प्रश्न. मग मी ते उदी होती तुळजापूरची आईची, ती लावायची, देवाचं करायची, नामस्मरण करायची, सगळं असं. मग आईने आमच्या मावशीला फोन केला, लोणावळ्याच्या मावशीला, की "अगं, ही असं-असं करते, आबांना विचार" म्हणून. तर आबांचा फोन आला आईला, की "मी इथे बसली आहे." ते जेव्हा त्या स्टेटमध्ये असतात, आई त्यांच्यामध्ये येते, त्यावेळेस ते स्वतःला ॲज अ आई म्हणून बोलतात, की "अगं, मी इथे बसली आहे आणि रात्रभर ती माझ्याशी भांडते, मी वाचवलं की तिला, नाही जाऊन दिलं मी तिला." अगेन, की लाईक मला आत्महत्या करायची ती म्हणत होती ना, आणि मी आईशी भांडत पण होते, तुळजापूरच्या आईशी, की "तू काय करतेस, तू येत का नाही आहेस, हे सगळं का चालू आहे, काय होतंय, मला वाचव, याच्यातून बाहेर काढ," असं तसं. ते आबांना कसं कळालं असं? तर आबा म्हणाले, की "मी होते, मी तिला नाही जाऊ दिलंय, मी वाचवलंय तिला म्हणून असं. तिला सांग उदी लाव, रोज लाव," असं वगैरे. आणि ते 1.25 महिना जाऊ शकत नाही मंदिरात वगैरे, त्याच्यामुळे नाही जाता आलं. 1.25 महिना असाच गेला. 7:30ला तोच त्रास, मी जेवायचे नाही, बाळाला घेऊन बसायचे, 11-11:30ला जेवायचे आणि तिथून पुढे 1-1:30ला मी झोपायचे. अशीच भिंतीला टेकून बाळाला घेऊन, किंवा पाळण्यात, किंवा आईवरचं दूध देणार, हा असा पूर्ण 1.25 महिना मी काढला. अच्छा. तर 1.25 महिना झाला तसाच सगळं ती सिच्युएशन. आणि आमच्याकडे आम्ही लहान असतानापासून एक मावशी येतात, त्या कर्नाटकच्या असतात ना, 9वारी साडी 6वारी करून घालतात, ग्रीनवाली त्या. तर त्या इतर वेळेस तर ती अशी पेटी, त्याच्यामध्ये लहान मुलांच्या बांगड्या वगैरे, क्लिपा, गंध असं घेऊन यायची. आणि तो दिवस पौर्णिमा होती, काहीतरी असेल, तर त्या देवी असतात, तुळजापूरचीच आई असते, पण त्या देवींचे मुखवटे असतात 3. ती पेटी ती घेऊन आलेली आणि तिने ती हॉलमध्ये ठेवली आणि मी चेअरवर बसलेले विचार करत हाच, की हे सगळं काय चालू आहे माझ्याबरोबर, हे का, कधी बंद होणार आहे वगैरे. आणि तिने ती पेटी ठेवली, आईला वगैरे भेटून माझ्याकडे आली आणि तिला थोडं जाणवलं, तर ती थोडंसं लांबच उभे राहिली आणि म्हणाली, "बाळा, काय झालं?" कदाचित ते डोळे बघून वगैरे तिला काही वाटलं असेल. तर म्हटलं, "बघ ना आई, मला किती त्रास होतोय, 1.25 महिना झाला." म्हटलं, "अगं, मला
माझ्यासारखं जगताच येत नाही. कोणीतरी मला सारखं काहीतरी सांगत राहते आतमधून आणि कोणाला विश्वासही नाही बसत आहे. म्हणजे घरात नाहीच ना असं काही. बरोबर, कारण की आणि वेस्टर्न कल्चर असल्यामुळे तो कोणाला लवकर विश्वास पटत नाही. त्यांना असं वाटलं की डिलिव्हरीमध्ये होतो कधी-कधी प्रॉब्लेम, घाबरली असेल वगैरे असं. तर मग तिने काय केलं, तिच्या देवीची ती पेटी माझ्यासमोर आणली आणि माझ्याकडे पाहिलं आणि देवीला प्रश्न विचारला आणि मग देवी उचलली. देवी उचलण्याच नाही गेली तिला. तिने पूर्ण ताकद लावली. पुन्हा प्रश्न विचारला, पुन्हा देवी. मग सगळ्यांनी पाहिलं की ही देवीची पेटी उचलत नाही, तिने छोटीशी होती डोक्यावर ठेवून आणली. मग ती म्हणाली सोड. असं कसं काय की ती पेटी उचलली नाही? म्हणजे त्याच्या मागचं कारण काय? तिने प्रश्न विचारला असेल ना की काय आहे हिला काय नाही. तिच्या भाषेत ती बोलत होती कन्नडमध्ये आणि मग ते देवीने तिला उत्तर, त्यांचं खूप स्ट्रॉंग असतं देवी. नाही म्हणजे पेटी न उचललं जाणं म्हणजे याचा अर्थ काय एक्झॅक्ट? म्हणजेच काहीतरी बाहेरचं हिच्यामध्ये आहे. अच्छा. त्यामुळे आई उचलल्या जात नाहीये की आहे हिला त्रास आहे म्हणून. मग तिने एक लिंबू घेतला, नागिनीचं पान घेतलं आणि माझ्या डोक्यावर ठेवून काय मंत्र वगैरे म्हणाली ती, सगळं ते केलं तिने आणि म्हणाली मी आता कुणाच्याच घरी जात नाहीये, मी देवी घेऊन सरळ इथून नदीवर, कारण ते लिंबू होतं तिच्याकडे. मग तिने कुणाकडेच काही मागितलं नाही. ते तांदूळ वगैरे देतात वगैरे. ती देवी घेऊन सरळ नदीमध्ये ते सगळं फेकून वगैरे आली. आणि आश्चर्य म्हणजे त्या दिवशी संध्याकाळी 7:30ला मला काहीच झालं नाही. पण मीच बेचैन, आत्ता होईल. पण मला काहीच झाला नाही त्रास. मला इतकं छान वाटलं. मी त्या दिवशी 8 वाजता जेवण केलं. म्हणजे मी करतच नव्हते. मी 11, 11:30 नंतरच जेवायचे. मी जेवले, मला शांत झोप लागली आणि सकाळी 7:30, 8ला त्या मावशी अगदी धडपडत नाही का पळत, वाडा होता, वाड्याचा दरवाजा उघडला, आतमध्ये आली आणि मला, आईला, पप्पांना वगैरे म्हणाले की माझ्याकडून हे होणार नाहीये. तर सगळे म्हणाले म्हणजे काय? ती म्हणाली की मला रात्रभर त्रास झालाय. अच्छा, म्हणजे त्या मावशी ते असणार की त्या आदल्या दिवशी पेटी डोक्यावर घेऊन लिंबू वगैरे हो, नदीला टाकायला गेलेला. मग त्या दुसऱ्या दिवशी धावत पळत आल्या आणि सकाळी 7:30ला 8ला आल्यात त्या दरम्यान म्हणजे, आणि म्हणाल्या की हिला किती त्रास झाला असेल 1.25 महिने, कारण मला रात्री झोपच लागली नाही, मला खूप त्रास झाला, आपण हिला दुसरीकडे घेऊन जाऊयात म्हणून. म्हटलं अरे बापरे, मला तर शांत झोप लागली, मी तर रिलॅक्स आहे, मग असं का? ती म्हणाली नाही, आपण हिला घेऊनच जायचंय, कारण हे काय साधं सुद्धा दिसत नाहीये. मग तिच्या सांगण्यावरून आम्ही अंबरनाथला गेलो. तिथे एक बाबा होते आणि मग त्या बाबांनी मंत्र वगैरे, ताईत वगैरे असं सगळं दिलं आणि त्या बाबांनी सांगितलं की कोणीतरी बाळंतबाई गेलेली आहे आणि बरोबर ही तिथे गेली. तो रूम बऱ्याच वर्ष बंद आहे, कोणीच तिथे जात नाही आणि माझ्यासाठीच तो खोलला, किंवा ती माझीच वाट बघत असेल कदाचित, कुणीतरी यावं असं वगैरे. आणि ही बरोबर त्या कचाड्यात सापडली. म्हणजे त्या गॅरेमध्ये सापडली. मग त्यांनी ते तावीत बनवून दिलं, पाणी वगैरे असं प्यायला वगैरे दिलं, त्यांचं काय असेल ते तसं, आणि म्हणाले की आजपासून नाही होणार त्रास. मला तसं आदल्या दिवशी त्रास झालाच नाही, पण मावशीला झाला, कारण तिने त्रास दिला असेल ना, तू कसं काय, तिची शक्ती कमी पडली असेल कदाचित. मग तिथून आल्यानंतर मग मला त्रास नाही झाला. पण तो 1-1.25 महिना इतका डेंजर गेला की ती मला रात्री स्वप्नात अशी दाखवायची की हे बघ, ही तुझी मुलगी आहे आणि मी हिचा बळी देते, आणि ती माझ्यासमोर त्याचा बळी द्यायची. म्हणाल तुला काय करायचं, तू आत्महत्या करणारच की नाही एवढं सांग. अच्छा, म्हणजे तुम्हाला ती स्वप्नामध्ये अशी दाखवायची की एकतर तू बाळाला मार किंवा मी तुला मारेन, का वेगळं काय होतं? नाही, म्हणजे तिचं असं म्हणणं की तू आत्महत्या करायची, नाहीतर हे बघ मी तुझ्या बाळाचा बळी देते असं म्हणायची. अक्षरशः आपण ते बकऱ्याला वगैरे बळी देताना पाहतो ना कसं मुंडकं डायरेक्ट कापतात, हा तसं. आणि मग पुन्हा ते रडणं, घाबरणं, हा असं 1.25 महिना मी काढलेला. आणि जसं मी अंबरनाथवरून जाऊन आले, त्या अंबरनाथच्या बाबांनी आणि त्या मावशींनी जे काही केलं त्याच्यानंतर मला अजिबात तो त्रास झाला नाही, किंवा जसं मी तिथून जाऊन आले खूप असं हलकं वाटायला लागलं की कुणीतरी असं मनावरचं किंवा माझ्या हार्टवरचं काहीतरी ओझं काढून घेतलेलं आहे. अच्छा. तर मला असं वाटलं की ज्या कॉलनीत आम्ही राहत होतो तर तिथे पूर्वी खूप आधी जेव्हा माझी मावशी होती, मला असं वाटतं की 95-96ला असे 1-2 घटना झालेल्या की हॉलमध्ये जिथे आमची मावशी झोपलेली दुपारच्या वेळेस, ते सुद्धा असं नाही की रात्री, आणि काहींना सवय असते असं हात ठेवून झोपायचे बऱ्याच वेळा, मावशीला तशी सवय होती डोळ्यावर. आणि मावशी तशी झोपलेली आणि सगळेजण आम्ही बाहेर होतो, मुलं बाहेर खेळत होती. मला असं वाटतं आईने पापड का शेवया केलेल्या आणि आम्हाला लक्ष ठेवायला लावलेलं, त्या करत होत्या, तर आम्ही सगळे तिकडे होते.
मावशी बिचारी दमली आणि ती झोपलेली. तर कुणीतरी ना तिचा हात जोरात उचलून असा खाली आपटला. मग त्यावेळेस तिकडे दुसरं कोण होतं का? कोणीच नव्हतं. तर ती उठली, तिने पाहिलं मुलांनी, तिला वाटलं आम्ही सगळे आहोत, मावशीच्या मुली, आम्ही बरेच होती, गँगच होती पूर्ण. तिला वाटलं त्यांनी कुणी काय असं केलं. खेळता खेळता ओढला हां. असेल. तिला खूप गाढ झोप येत होती, त्यामुळे ती फक्त असं पाहिलं आणि पुन्हा झोपली. पुन्हा झोपली आणि परत तेच. मग ती उठली आणि तिने पाहिलं कोण आहे, काय आवाज दिला वगैरे, कोणीच नाही. आणि मग तशीच उठून, तरी तिला वाटलं नाही की काहीतरी वेगळं झालंय म्हणून. तिला वाटलं मुलंच आहेत. बाहेरून बघते तर आम्ही सगळे बाहेर, आई वगैरे काम करतात. तर तिने विचारलं की आत्ता माझ्याबरोबर असं कोणी केलं म्हणून. तर आई म्हणाली, अगं कोणीच नाही आतमध्ये आले, ही सगळी मुलं तर इथेच आहे. मग ती घाबरली. आणि माझ्याबरोबर पण एकदा दोनदा असं झालेलं त्याच जागेमध्ये, की असं झालं की रात्री, पण असं नाही की रोजच. आत्ता हे कळतं की कदाचित ते अमावस्याचा दिवस असेल किंवा असा काही दिवस असेल. पण त्यावेळेस नव्हतं का? त्यावेळेस नव्हतं कळत, की झोपलोय आणि काही सेकंडसाठी श्वास घेता येत नाहीये, बॉडी हलवता येत नाही. तुम्ही ज्या पोझिशनमध्ये त्याच पोझिशनमध्ये, ओरडता सुद्धा येत नाहीये काही सेकंड. आणि मग अचानक तुम्हाला सोडला जाते. असं मला बऱ्याच वेळा तिथे झालं होतं, त्याच जागेत जिथे मावशी आमची झोपलेली. मग त्या जागेत आम्ही कुठेच झोपायचो नाही. पण बऱ्याच वेळा असं की जसं तुम्हाला कोणीतरी कंट्रोल करते, तुम्ही हालूच शकत नाहीये. हे माझ्याबरोबर त्यावेळेसही झालेलं, माझ्याबरोबर नाही, मावशीबरोबर म्हणा, कुणाबरोबर, सगळ्यांबरोबरच. तर मग घरच्यांना वाटलं कदाचित हे असं असेल. पण जेव्हा अंबरनाथला गेलो आणि त्या बाबांनी सांगितलं की तसं नाही आहे, हे तिला हॉस्पिटलमध्येच बाळांबाई कोणी गेली असेल, होतं असं, बऱ्याच जातात पण डिलिव्हरीमध्ये, ते तिला तिने पकडलेलं म्हणून. तर मग मला रिअलाईज झालं की हां, तरी तिला मला घालवायचं होतं, कारण तिला बाळ हवं होतं. तर कदाचित म्हणूनही ती मला त्रास देत होती. पण मग त्या मागचं कळलं का कारण की ती बाई कोण होती आणि तिला बाळच का होतं, या सगळ्या गोष्टी कळल्या का नंतर? नाही, फक्त ते बाबा तेच म्हणाले की ती डिलिव्हरीत गेल्यामुळे तिची आशा राहिली बाळाची वगैरे, असं नाही का, इच्छा राहिली, काही असेल असं. आणि बाळांबाई म्हटल्यावर तेवढी डेंजर असते. आणि खरंच भूत आत्मा जे काही आहे ना, जे म्हणतात नाही, अरे नाही आहे, आम्ही अनुभव घेतलाय. कारण तो दिवस मी पूर्ण त्या रूममध्ये फिरतेय, ती माझा पिछा करतेय, तो स्मेल येतोय. आणि मग ते मी बसले खाली, नॉनव्हेज होतं, मग ते एकदम, आणि तो सप्टेंबरचा महिना होता. असं तर हे सत्य आहे, भूत असतं, ज्याला अनुभव येतो त्याला येतो, असं आहे. अच्छा. आणि ह्याच्या व्यतिरिक्तही अजून तुम्हाला अनुभव वगैरे पण येतात? जसं आपलं फोनवर डिस्कशन झालं होतं, तुम्ही बोलले की मला अनुभव येतात किंवा मला आता या गोष्टी कळतात, मला याच्यातला थोडासा अभ्यास झालेला आहे, तर मला याच्यातलं थोडंसं आता नॉलेज आहे आणि मी या गोष्टी सांगू शकते. तर ते काय एक्झॅक्टली? हां, तर आता इथून माझ्या आयुष्याचा एक दुसरा अध्याय सुरू होतो, की हे सगळं झाल्यावर मग मी आबांकडे वगैरे जाऊन आले. मी पुण्यात आले आणि मला कोणीतरी सजेस्ट केलं की तू ज्ञानेश्वरी वाच. कारण त्यानंतरही ना, की मानसिक स्थिती अशी होती की मी कोणाचं काही ऐकू शकत नव्हते. कोणी गेले, लहान मूल पडलंय, काय झालं, मी काहीच ऐकूच शकत नव्हते. मी इतकी घाबरायची. म्हणजे इमोशनल थोडेसे एकदम थोडंसं वीक झालं, खूपच वीक झाले होते. तर ठीक आहे म्हटलं की मी मग आळंदीला गेले आणि ज्ञानेश्वरी आणली. पण ती अर्थासहित नव्हती, फक्त श्लोक होते त्याच्यामध्ये, असं सगळं संस्कृतमध्ये, त्याचा अर्थ नव्हता. म्हटलं ठीक आहे, आपण काहीतरी तर करायलाच हवं, कारण याच्यातून बाहेर पडायचं. तर मी ते पहाटे उठून वाचायला सुरुवात केलं. अगदी मनोभावे 3 वाजता उठणे वगैरे, ज्याला आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो. आणि ते सगळे ज्ञानेश्वरी वाचून पूर्ण झाल्यानंतर पुन्हा ब्रह्ममुहूर्तावर मला स्वप्नही म्हणू शकत नाही, पण असा आवाज आला की तुला कळाली का ज्ञानेश्वरी? स्वप्नातच. कदाचित माऊलींचा साक्षात्कार असेल. तर म्हटलं नाही. मग तू अर्थासहित घेऊन जा. तो दिवस आणि आजचा दिवस मी ज्ञानेश्वरीचं पारायण करते, दुसरं काहीच नाही. पण झालं असं की ते 6 सेन्स ऑन झाले, काय झाले हां, माहीत नाही तसं. पण मग मला कळायला लागलं कोणाबरोबर काय होतं किंवा या गोष्टीचं कारण काय आहे. तर त्यातले 2-3 मोजके किस्से मी सांगते तुम्हाला. असं झालं की मी पारायण करत होते आणि माझ्या मावशीची, जी लोणावळ्याची मावशी म्हटलं ना, तिच्या मुलीची सासू माझ्या शेजारी बसलेली की तू जरा जोरात वाच, मी पण ऐकेल म्हणून. म्हणलं ठीक आहे. ते पारायण वगैरे झालं आणि माझी नेहमीचं असतं की पारायण झालं का थोडा वेळ मेडिटेशन करायचं. तर त्याच्यामध्ये असं दिसलं मला की जी माझ्या मावशीच्या मुलीची सासू बसलेली, म्हणजे आमच्या वैशूची सासू बसलेली, आणि तिची कहाणी अशी दिसली की मी नंतर एक्सप्लेन केली की शिवरात्रीचा दिवस होता आणि या 6-7 बहिणी आणि एकटा भाऊ, आणि राजूची म्हणजे वैशूची सासू सगळ्यात मोठी, आणि तिला बाळ होतं तिच्याजवळ, म्हणजे वैशूचा नवरा छोटा होता. तर हे सगळे शिवरात्रीच्या दिवशी पहाटे
अगदी सकाळी म्हणजे उजेडही नसेल 3 वाजताच बैलगाडीत बसून शंकराच्या दर्शनासाठी निघाले होते. आणि ते सगळं दिसतंय मला की ह्या 6-7 जणी बैलगाडीत बसल्या. एवढंच की मला माहीत नव्हतं त्या बहिणी आहेत. म्हटलं चालल्या असतील. आणि तो भाऊ बैलगाडी चालवतोय ना, अचानक बैलगाडीच्या चाकात मोठा दगड आला काहीतरी असं झालं आणि बैलगाडी खाली गेली पूर्ण. ऑन द स्पॉट तिथेच त्याचा मृत्यू झाला. तिथेच गेला तो. आणि नंतर म्हणजे त्यांनी मला सांगितलं की तो आमचा भाऊ होता वगैरे. तर म्हटलं की तो तिथेच गेला आणि ह्या 6-7 बहिणी सगळ्या नीट, कोणाला काही नाही झालं. म्हणजे थोडा मुक्कामार वगैरे लागला, पण तो तिथे गेला. तोच कसा गेला पण? काय माहिती आता त्याचं आयुष्यच तेवढं असेल. आपण म्हणतो की अकाल मृत्यू किंवा अचानक गेला, तसं काही नसतं. ज्याचं जेवढं आयुष्य आहे ना, तो तिथे हे कारण असतं मृत्यू म्हणजे. कोणाचा ॲक्सिडेंट झाला, कोणी पाण्यात गेला, कोणी कसा गेला, हे कारणं आहेत. बाकी मृत्यू सत्य आहे. बरोबर. आणि त्या आईला पण कसं वाटलं असेल ना, की एवढ्या सगळ्या बहिणी आहेत. हो. आणि एक उलटा एकच मुलगा, एवढ्या सगळ्या बहिणींचे हो. नंतर आणि नेमका तोच. तोच गेला. तर मी तिच्या सासूला म्हटलं की त्यावेळेस तुमची स्थिती ही होती की आता आईला काय सांगावं? किंवा आम्ही ह्या 6-7 बहिणी आहोत, आमच्यापैकी एखादी गेली असती, पण आमचा भाऊ राहिला असता. आणि त्या म्हणाल्या हो. आणि का दिसलं माहिती आहे का? त्याचं कारण सांगते, की जेव्हा त्या मेडिटेशनला बसल्या, तर ही सल किंवा हे कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात राहून गेला ना, की माझा भाऊ नाही आहे. आमच्यापैकी कोणी गेलं असतं, माझ्या आईची स्थिती, ते सगळं तिच्या डोक्यात तसंच. मग मी तिला म्हटलं, की आता हे सारखा विचार करू नका. थोडं त्याच्यासाठी नामस्मरण अर्पण करा किंवा पारायण, आपण जे ज्ञानेश्वरीचं, श्रीमद भागवतचं ते अर्पण करा. त्याला मुक्ती भेटेल. त्याचं आयुष्य तेवढंच होतं, हे फक्त कारण होतं. असं. मग जे सपोज काही इन्सिडेंट आपल्या आयुष्यात असे घडतात, की ते मनाच्या कोपऱ्यात राहून जातात किंवा काही आजार असतात. तर ते का? ह्याचं कारण मला बरोबर एक्झॅक्टली तेच दिसतं. बरं. आणि तुम्हाला याचे कारणं कळतात किंवा तुम्ही सांगतात की ह्या गोष्टी अशा झाल्यात म्हणून त्याच्यामुळे हे तुम्ही विचार करताना हा प्रॉब्लेम होतोय. हो. याच्यावर पण तुम्ही काय सोल्युशन याच्या व्यतिरिक्त अजून काय देता का? हो, सोल्युशन पण देते. बऱ्याच वेळा असं होतं की काही गोष्टी जसं हिंदू धर्मानुसार हा आपला पहिला जन्म नाही. ह्याच्या आधी पण जन्म आहे. का बरं, एक छोटीशी गोष्ट सांगते. जे छोटं बाळ असतं, त्याला कॅन्सर होतो, हार्टमध्ये छेद असतो. त्याने काय कर्म केली तशी? त्याने काय पाप केले? म्हणजेच कुठेतरी मागच्या जन्माचा लेखाजोखा आहे. काहीतरी तर आहे तो भोगायला आलेला आहे. पण मागच्या जन्मापर्यंत पण दिसतं. काही जणांना सांगितलंय, पण ते आता इथे सांगणं योग्य नाही आहे. त्यामुळे मी जे 2-3 इन्सिडेंट का योग्य नाही आहे, कोणाला काय माहिती मागे काय झालं. पण या जन्मात काय झालं हे तर आपल्याला माहिती आहे. मग मी तेवढंच सांगते फक्त, की हे रिलेटेड आहे थोडंफारच. तर तो इन्सिडेंट झाला. त्याच्यानंतर पुण्यातलीच माझी एक फ्रेंड आहे, तिची मुलगी IT मध्ये जॉबला लागली. तिचं नाव शोभा आहे. आणि तिचा मला फोन आला. त्यांना माहिती होतं मी देवाचं करते, मी त्याच्यामध्ये आहे पूर्णपणे वगैरे असं. कारण मी तिला जे लव्ह मॅरेज होतं तिचं, तिला मी नको करू सांगितलेलं, पण तिने केलं. त्यानंतर डिवोर्स झाला. तर ती IT मध्ये कामाला लागली आणि मग तिच्या आईचा मला फोन आला, की अगं ही शोभा खूप वेड्यासारखी करतीये. लहान मुलासारखं आईस्क्रीम माग, ये माग, अरे रडते काय, जातच नाहीये कामाला. म्हटलं घेऊड्यात तिला. मग ती, आणि असं नाही की मी ते बाकीच्या लोकांसारखं काहीतरी नाही का आपण म्हणतो उदी लावा ये लावा बोल, नाही. नॉर्मल कॉन्व्हर्सेशनमध्ये मला कळून जातं असं. म्हणजे ते कुंकू लावा, अंगारा फोका वगैरे? हां, तसं नाही. मला नॉर्मलमध्ये कळून जातं. तर शोभाचा असं झालं, असा किस्सा होता की ती जिथून जायची तिथे एक मोठा डस्टबिन, पुण्यात असतात ना मोठे मोठे डस्टबिन, तर तिथून जायची. तिथे एका छोट्या मुलीची आत्मा होती. बापरे. आणि ते तिला कसं कळालं? तिला नाही, मला कळालं. हां. आणि ती तिथून जात म्हणून आपल्यात सांगतात की रस्त्यावर जाताना खात जाऊ नका. बऱ्याच वेळा असं होतं की आपण नॉनव्हेज कॅरी हां. आणि किंवा आपले घरचे सांगतात नीट तोंड वगैरे धुवून, हात वगैरे धुवून मगच जायचं बाहेर. तर तिला सवय ते हातात घ्या आणि खात जा. आणि ती लहान मुलीची आत्मा तिच्यामध्ये. मग मी तिला अगेन थोडंसं दीक्षा नाही म्हणजे एक त्यावेळेस काय झालं की मी तिच्या डोक्यावर हात ठेवले हिलिंगसाठी. तुमच्या मैत्रिणीच्या मैत्रिणीच्या मुली शोभाच्या. तर असं चरचर काहीतरी जळाल्याचा आवाज म्हणजे आला. जे सगळं झालं ते मैत्रिणीच्या मुलीबरोबर. हां. ओके. तर असं काहीतरी चरचर खूप, आणि तोच स्मेल पुन्हा जो तुम्हाला आधी हो. प्रेग्नन्सी मध्ये जो झाला होता. हां. आणि मी तिला हील केलं आणि म्हटलं बाई नामस्मरण कर. नामस्मरण केलं तरच तू पूर्णपणे नीट होशील. आणि मग ती घरी गेली, दिवा वगैरे लावला. मी सांगितलं पण नामस्मरण वगैरे म्हणजे वेगवेगळे उपाय द्यावे लागतात असं. तर तिने ते केलं. दुसऱ्या दिवशी कामाला वगैरे गेली. शी इज ओके. परत तिला काही तो त्रास झाला नाही. आणि त्याच्यानंतर एकदा असं झालं की मला सवय होती की सकाळी बाल्कनीमध्ये, पुण्यात असताना 15 वर्ष मी पुण्यात होते,
माझं फर्स्ट फ्लोअरला घर होतं, तर बाल्कनीला काचेचेच डोअर्स होते, की मी बाल्कनीमध्ये सूर्याची एनर्जी वगैरे ती प्रोसेस मी तिथे बसायची मेडिटेशनला. तर एक 7th फ्लोअरची मँगलोरची बाई होती, तिचं नाव होतं सुनीता. तर ती मला बघायची, तर ती बोली, "तू क्या करती है हमेशा वहाँ बैठ के?" बोली, "सुबह सुबह धूप आती है तो वहाँ बैठ के मेडिटेशन करती हूँ." तर ती मला म्हणाली, "मला पण शिकव मेडिटेशन" म्हणून, कारण तिला सर्दीचा त्रास. थोडं वातावरण बदललं की सर्दी आणि श्वास घ्यायला त्रास वगैरे, म्हणजे हे पुण्यात येऊन सुरू झालं. तर ती म्हणाली की मला हा सारखा त्रास असतो, तर मला पण मेडिटेशन शिकव वगैरे. म्हटलं हां ये म्हणून. जेनेटिक वगैरे काही नव्हतं की त्याच्या आधी काही प्रॉब्लेम नव्हता का तिला तसा? नाही, तिला तसा प्रॉब्लेम नव्हता, पुण्यात आल्यावरच असं. तर ती मला म्हणाली की इथं या आने के बाद मुझे बहुत प्रॉब्लम हो रही, मे बी क्लायमेट चेंज वगैरे असं वगैरे म्हणून. म्हटलं हां ये अनुलोम विलोम वगैरे असं शिकवते तुला मेडिटेशन. तर ती आली, दुसऱ्या दिवशी आली सकाळी आणि आम्ही दोघे बसलो आणि इकडे माझे वायफाय सुरू लगेच. तर सेन्स लगेच ऍक्टिव्हेट झाले सगळे. तर मी तिला म्हटलं रुक जरा पहिले मुझे ये बता. ती म्हणाली क्या हुआ? म्हटलं हे मी आता मराठीत सांगते, हिंदीत नाही सांगत. की म्हटलं तू राहायला कुठे होती? तुमच्या इथे समुद्र वगैरे आहे का? म्हणाली हां मोठा समुद्र आहे. आणि म्हटलं तू सायकलवर खूप पळायची इकडे तिकडे. तर ती म्हणाली की हो मला खूप सवय होती, सायकल घेऊन निघा कुठे पण, असं खूप खेळायची ती, खूप खेळायची. आणि तिच्या वडिलांकडे खूप सारे पोपट होते. म्हटलं की तुझ्या वडिलांकडे म्हणजे पक्षीप्रेमी असतील, तर म्हटलं आपण एखादा पिंजऱ्यात ठेवतो तसं नव्हतं, खूप होते त्यांच्याकडे. ती म्हणाली की हो खूप होते. तर म्हटलं आता पुढचं ऐक, म्हटलं तुला हा जो त्रास आहे ना तो आमच्या पुण्यात येऊन नाही होते, त्याचं कारण ऐक म्हटलं. एक पोपट तू त्यातला घेतलास? म्हणाली हो. आणि मोठी होती, असं काही नाही, 12-13 वर्षाची असेल चांगली. म्हटलं समुद्रावर खेळायला जायचीस, मग त्या पोपटाला चांगलं आंघोळ घातलीस म्हटलं बुडवून बुडवून पाण्यात. तर थोडा वेळ लागला तिला. अच्छा हां 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 ऐसा मैंने किया था एक बार. म्हटलं तो पोपट 2 दिवसात गेला. हां अरे वो मर गया बेचारा. तर म्हटलं मग त्याचे श्राप लागलेत बाई. म्हणजे प्राण्यांचे पण श्राप लागू शकतात त्या आणि जीवांचे हो अशा गोष्टी घडू शकतात. हो. तर त्यामुळे तिला इकडे आल्यापासून तो त्रास. तर मग म्हणाली अब क्या करू? मग मी तिला ते रेमेडीज सांगितली, नामस्मरण वगैरे आपले सोपे उपाय जे काही आहे त्याला अर्पण कर, त्याची आत्मा शांत कर वगैरे असं. आणि ठीक आहे, कारण मी ज्ञानेश्वरी वाचते त्यामुळे मला माहिती आहे माऊलींनी सांगितलं की सगळ्यांमध्ये एकच आत्मा आहे, फक्त शरीर वेगळं आहे. त्यामुळे कोणाला अधिकार नाही आहे कोणाचं जीवन संपवण्याचा, आणि जर संपवलं मग तुम्हाला ते भोगायला लागणार आहे. तर मग तिने ते केलं प्रोसेस. आता ती इथे नाही आहे, दुसरीकडे ट्रान्सफर वगैरे झाली तिची. मग त्यानंतर काही कारणास्तव बिझनेस इश्यू आणि आमचे थोडे फॅमिली प्रॉब्लेममुळे मला गावी यावं लागलं मनसरला. आणि मनसरला आल्यावर मला वाटतं 3 वर्षांनी मला हरिद्वारला जायचा चान्स मिळाला. तर माझी मैत्रीण आहे पुण्याची स्मिता नाकोरे, ती मी आणि तिची मावशी, आम्ही हरिद्वारला गेलो. तिथे काय म्हणलं नाव? स्मिता नाकोरे. स्मिता नाकोरे. स्मिता नाकोरे तुम्ही बघत असाल हा पूर्ण किस्सा तर नक्की कमेंट करून सांगा. हो. तर आम्ही तिघीजणी गेलो आणि तिथे तिथे बरेच जण असं घरगुती जेवण देतात हरिद्वारमध्ये. तर आम्ही ज्या घरात गेलो आम्हाला आधी असं वाटलं ते नेपाळी फॅमिली आहे, त्यांचे चेहरे वगैरे बघून. तर नेपाळी नव्हते ते, त्या साईडला त्यांचे चेहरे तसेच असतात, पहाडी साईडचे. हां गोऱ्या गोऱ्या छान असे गुबगुबीत. आणि तिचा मुलगा बिलकुल ऐकत नव्हता, छोटा होता, खूप मस्ती मस्ती मस्ती. तर सगळे त्याला मारत होते. तर मी म्हटलं अरे क्या सब लोग उसको मार क्यों रहे हो ना? तर म्हणे सुनता ही नाही आहे, म्हणजे खूप त्रास द्यायचा तो मुलगा. तर माझे परत अँटीने वायफाय ऑन. तर मी तिला म्हटलं इकडे, म्हटलं इथे बस. आणि ती आली क्या हुआ दीदी? म्हटलं एक बात बता, तुम्हारे ससुराल वाले कैसे हैं? तर ती आता एकदम कोणी आपल्याला असं काय सांगणार नाही. म्हणे नाही दीदी ठीक आहे. म्हटलं मला सांग, एक माणूस दिसतोय, ती झोळी असायची बघ पूर्वी, झोळी असते अशी चौकोन अशी लटकून जायची पूर्वीची लोक, पांढरे कलरची अशी. हां हां. तर म्हटलं ती दिसते, लुंगी वगैरे घातलेला माणूस आहे आणि त्याच्याकडे ना भावल्या बिवल्या मंत्रतंत्रचं सामान आहे. म्हटलं खरं सांग, म्हटलं ये तो मेरे ससूर आहे. तर म्हटलं मी मंत्रतंत्र करतात का खूप? म्हणे हां खूप करतात, लोकांना ते देणं, आपल्या भाषेत म्हणजे लिंबू देणं, चेडा वगैरे वगैरे ते सगळं करायचे, ते अंगारा धूप वगैरे हां. सगळ्या गोष्टी. आणि त्यांनी काय केलेलं, त्यांच्या घराच्या पण आजूबाजूला ते गाडून ठेवलेलं सगळीकडे. तर त्यांच्या सासऱ्यांनी स्वतःच्या घरात सुद्धा कुठे भावली कुठं काय असं सगळं ठेवलेलं. तर तिला मग मी म्हटलं की त्याच्यामुळे ही प्रॉब्लेम होतोय आणि मे बी दुसऱ्यांना त्रास दिल्यामुळे किंवा असं केल्यामुळे त्यांना सुद्धा मोक्ष नाही मिळालेलं. तर ते मला सांगत होते की मेरे मोक्ष के लिए कुछ कीजिए. आणि बघा गंगा वाहते तिथे तरी सुद्धा, कारण आपण म्हणतो मोक्ष तिथेच मिळतं. तर तिला मग मी म्हटलं की तू काय नवस वगैरे केलायस का?
म्हणजे मग ती म्हणाली की हां. मग म्हटलं तू सगळं देवीला पूर्ण साज वगैरे द्यायचं कबूल केलंयस? ती म्हणाली हां, बेबी झाल्यावर मी सगळं दिलं. पण म्हटलं तरी जागरण बाकी है. त्यांच्यामध्ये असेल ना देवीचं जागरण वगैरे. "हाँ दीदी वो बाकी है. वो अभी घर का काम हो जाएगा तो हम करेंगे." म्हटलं मग चांगली गोष्ट आहे. घराचं सगळं काम कर. गंगाजल आहे ते नेऊन शिंपडा आणि जागरण करा आणि त्या वडिलांनाही मुक्ती मिळेल. पण म्हटलं त्यांच्यासाठी काहीतरी करा. श्रीमद भागवत, पाठ वगैरे, देवी सप्तशती जे करता येईल ते तुमच्याकडे जे करतात ते करा म्हटलं. कारण त्या भागात देवींवर जास्त विश्वास आहे. असं. तर म्हणाली हां ठीक आहे. मग तिचे येतात मध्ये-मध्ये कॉल वगैरे. मग म्हटलं तू झालं असेल तिचं घराचं काम वगैरे, फक्त जागरण बाकी होतं. पण मी तिला पुढची प्रोसेस थोडं सांगितलं, कशा पद्धतीने काय वडिलांना मुक्ती मिळेल असं. तर तो एक इन्सिडेंट झाला. तर मग हरिद्वारवरून मी घरी आले. येतात तिचे मध्ये-मध्ये कॉल येतात मला आणि काही महिने झाले असतील, 1-2 महिने. तर आमच्या इथे कांताबाई म्हणून आहे. खूप मेहनती बाई आहे. शेतात एवढ्या उन्हातान्हाचं खूप मेहनत करते ती. तर तिचा आणि माझं जरा थोडंसं झालेलं वाद असाच सहज. पण नंतर आमची खूप छान मैत्री झाली. म्हणजे भांडणामधनंच मैत्री झाली, घट्ट मैत्री. हां, खूप छान. तर ती माझ्याकडे कधी-कधी झोपायला वगैरे पण येते आणि असंच गप्पा मारता-मारता मी तिला सहज विचारलं, "तुझी मुलं कुठे? तू इथे?" म्हणजे ती एकटीच राहते. म्हणाली, "नाही ताई, खूप वाद होतात आमचे. नवरा दुसरीकडे, मुलं दुसरीकडे, मी इकडे." आणि असं बोलता-बोलता पुढं सुरू झालं. म्हटलं, "थांब-थांब, मी तुला सांगते काय झालं ते. मला फक्त सांग हो की नाही." तर म्हटलं, "एक वाडा दिसतोय." ती म्हणाली की "हां, आमचा वाडा आहे." आणि म्हटलं की तिथे एक माणसाची समाधी आहे. पण म्हटलं, "तो मला अर्धाच दिसतोय. पगडी वगैरे, छान ड्रेस वगैरे सगळं आहे." आणि लिटरली तो मला असं म्हणत होता की "तिला सांग, माझे श्राप आहेत. मी कोणाला एकत्र राहू देणार नाहीये." तो म्हणजे कोण सांगत होता? तर तो आत्मा, ज्याची समाधी ते लोक म्हणतात. ते म्हणाले की "ताई, आम्ही त्याला नैवेद्य वगैरे देतो, सगळं करतो." म्हटलं, "नाही, त्याला मारलंय आणि तो अर्धाच काय म्हटलं तसा. आणि समाधी म्हणजे कशी असते चौकोन, आपण चौकोन वगैरे ती समाधी म्हणत होती ना. म्हटलं तसं नाहीये, अशी उभी समाधी आहे आणि तो अशी कशी अर्धाच काय? आहे. पण त्याला मारलेलंच तसं. आणि नाही म्हणजे समाधी उभी होती का आडवी होती? उभी होती ते समाधी म्हणतायत. पण इन्सिडेंट असा झालाय की 200 वर्षापूर्वी धनासाठी, त्याच्याकडे खूप धन होतं, त्याच्यासाठी त्याला मारलं. तो मेला की नाही माहीत नाही. आणि एवढा खड्डा कोण खणणार किंवा काय असेल त्यांचं, त्या वाड्यातच त्याला असं बसवून दफन केलं. अच्छा, म्हणजे समाधी आडवीच होती, फक्त त्याला उभा काढला होता. उभं काढलं आणि वर मोठा दगड ठेवला. अच्छा. आणि तो असा हवेतच समोर. आणि मी त्याला विचारते, "का बाबा असं का?" तो म्हणे, "ह्या लोकांनी मला मारलंय, मी कोणाला सुखासुखी राहू देणार नाही. मी या वाड्यात सुद्धा राहू देणार नाही, कोणाला एकत्र राहू देणार नाही." तर मी तिला असं सांगितलं की असं तो म्हणतोय. मग तेव्हा ती शॉक झाली. म्हणाली, "ताई, मी बऱ्याच ठिकाणी विचारलं, कोणी मला ह्याचं उत्तर नाही दिलं. पण तुम्ही म्हणताय ते खरं आहे आणि असंच आहे." आणि तेव्हापासून ती पण खूप देवाचं करते. जसं तिला हा त्रास झाला, तिच्यावर खंडोबाचं वारं वगैरे येतं. कदाचित ती देवाचं करते म्हणून ती वाचली आहे पण. बरोबर, म्हणजे ते काही इजा झाली नाही इजा झाली किंवा जीवापर्यंत कुठली गोष्ट गेली नाही. गेली नाही. पण एक आहे, ती अजूनही एकटीच आहे. एवढंच की देवाचं करते, खूप करते, पण ती एकटीच आहे. अच्छा, त्या कांता मावशींचं गाव कुठलं? आणि त्यांचं तालुका पारनेर, लोणी तिकडची ती. आणि अजूनही तो वाडा आहे. आणि हे लोक अजूनही तिथे नैवेद्य, भाजी भाकरीचा वगैरे देतात. मग मी तिच्या मोठ्या दिरांशी बोलले, तिच्या जावेच्या मुलीशी बोलले. ताई हे बोलल्या की हे अगदी खरं आहे, पण काय करायचं? म्हटलं, त्या जागेमध्ये तुम्हाला एक तर सप्ताह होतो की नाही आपल्याकडे, एक तर सप्ताह करावा लागेल किंवा सगळ्यांनी मिळून तिथे श्रीमद भागवतचा पाठ लावा किंवा ज्ञानेश्वरी. त्या आत्म्याला शांत करा म्हटलं, नाहीतर हे असंच चालू राहणार. मग केलं का त्यांनी? नाही, करायचं आहे. म्हणजे ही आत्ताच झालं आहे. आता सगळ्यांना गोळा करणं, सगळ्यांचं मत घेणं. आणि सोपं आहे की तुम्हाला काही पैसे वगैरे तर द्यायचे नाही आहेत, पण तुम्हाला त्या आत्म्याच्या शांतीसाठी काहीतरी करावं लागणार. बरोबर. आणि तुम्ही सोल्युशन पण असं सांगितले की बाकीचे लोक सांगतात की ह्याचा बळी द्या, त्याचा बळी द्या. ते तर नाहीये ना, नाही, नॉर्मलच सांगितलं हो, तुम्ही. नाही. आपल्याला बळी घेण्याचा अधिकारच नाही आहे. सगळ्यांना जे ते आपलं, म्हणजे आपण म्हणतो ना की मृत्यूलोक म्हणजे नापास विद्यार्थ्यांचं घर आहे. जो तो आपला लेसन शिकण्यासाठी आलेला आहे. मग आपल्याला अधिकारच नाही ना त्याला मध्येच मारा वगैरे, काय करा असं वगैरे. नाही, अधिकारच नाही आहे आपल्याला. अच्छा, बरं, ठीक आहे. तर मित्रांनो, असा होता ज्योती मॅमचा किस्सा. आणि आपण यांचा किस्सा कव्हर करण्यासाठी खास मनसरला आलेलो आहोत. ह्याच्या आधीही त्यांनी आपला किस्सा सांगितला होता. थोडा टेक्निकल इश्यूमुळे तो आपल्याला अपलोड करता नाही आला. आणि परत तेही पुण्याला येणार होते, पण अंतर खूप मोठं असल्यामुळे आणि सिंगल पॅरेंट असल्यामुळे आपल्याला इकडे यावं लागलं. तर अशीच आपण ज्योती मॅमचा स्टार्ट टू एंड पूर्ण किस्सा ऐकला आहे, म्हणजे त्यांचं लग्न झाल्यापासून ते आत्तापर्यंत. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना थोडंफार जे काही नॉलेज आलेलं आहे,
जे काय त्यांना गोष्टी सेन्स होतात त्या प्रकारे त्यांनी बाकीच्यांनाही थोडंफार सोल्युशन दिलेलं आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आपल्या बाकीच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की कुठल्या गोष्टी ग्रँटेड घेऊ नका. तर आपले जेवढे पण व्हिडिओ असतात ते एंटरटेनमेंट पर्पज म्हणून फक्त बघू नका. हे तुम्ही बाकीच्या तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबतही शेअर करा. जेणेकरून काय होईल की तुम्ही त्या गोष्टी मानत नसाल, तुम्ही फक्त एंटरटेनमेंट पर्पज म्हणून बघत असाल, पण बाकीच्या लोकांसोबत ज्या गोष्टी घडत असतील किंवा त्यांना थोड्या गोष्टींचा हा अनुभव येत असेल तर त्यांना ह्या गोष्टींची आयडिया येईल आणि ते सावध होतील आणि कोणाचा तरी जीव वाचेल एवढंच सांगायचं आहे. आणि तुम्हाला काही कमेंट करायचे असतील तर बिंदास करा. ऑलवेज वेलकम टू सजेशन्स. थँक्यू.